तर आज मी बनवतोय आलूचे पराठे. त्यासाठी अगोदर पीठ मळून घेतलं आणि बटाटे पण इकडे बॉईल होऊन आले. त्यानंतर बटाटे मॅश केले. त्यामध्ये 1.5 चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद, 2 चम्मच लाल मिरची पावडर आणि 1 चम्मच मीठ. हे सगळे मसाले टाकल्याच्यानंतर एकदम चांगलं मिक्स करून घ्या, ताकी सगळे मसाले भाजीला लागतील. थोडीशी कोथिंबीर ॲड केली. त्यानंतर पीठ पण इकडे रेडी होतं आणि मी छोटीशी चपाती केली आणि त्यामध्ये भाजी भरली. आणि खरं सांगू, पहिल्यांदा असं झालं की चपाती एकदमच गोल 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 झाली, म्हणजेच पराठा एकदम गोल 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 झाला. त्यानंतर एका बाजूला तवा गरम करायला ठेवलेला. तवा गरम झाला, त्यावरती पराठा शेकायला ठेवून दिला. तिथून पराठ्याला थोडंसं तेल लावलं. नंतर पराठा पलटी केला आणि परत पाठच्या बाजूला तेल लावून घेतलं. बघता बघता मी 4 पराठे बनवले आणि पराठ्याची प्लेट पण इकडं रेडी झाली. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी बोललेलो की मला पराठ्याचे सांगते दही बिलकुल आवडत नाही आणि मी सॉसच खातो, कारण दही आणि पराठ्याचं कॉम्बिनेशन एकदमच बेस्ट आहे. पराठे तर एकच नंबर झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. बाय बाय.